करवीर तारे लवकरच आपल्या भेटी. नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज प्रस्तुत करवीर तारे या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. चित्र पाहण्याची नजर, चित्रकलेविषयी असलेली आत्मिक ओढ आणि चित्रातून व्यक्त होण्याची भावनिक भाषा एखाद्या माणसाला चित्रकार बनवू शकते काय? अर्थातच होय. करवीर तारे या सदरामध्ये आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. कोल्हापूरमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ अल्पना चौगले यांना. विशेष म्हणजे या डॉक्टर आहेत आणि या डॉक्टर असूनही यांना कलेची प्रचंड आवड आहे. या कलेतूनच त्यांनी जलरंगाच्या माध्यमातून शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं चित्र रेखाटलंय. पाहूयात त्यांचा हा प्रवास. नमस्कार मॅडम, करवीर तारे या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. सर, तुमचंही मनापासून स्वागत. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असणार आहे मॅडम, की तुम्ही एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, तर तुम्हाला कलेची आवड केव्हापासून निर्माण झाली किंवा याकडे तुम्ही कशा वळलात? शाळेमध्ये चित्रकलेचे जे परीक्षा असतात, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट, या शाळेमध्ये दिलेले आहेत आणि तेव्हा मला चांगले ग्रेड्स मिळाले होते आणि ते एक आवड होती चित्रकलेची. पण नंतर जसं मेडिकलला गेलो तसं हळूहळू चित्रकला ह्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. पण असं वयाचा एक ठराविक टप्पा असतो की आपण एक 10-15 वर्ष लग्नानंतर झाले की मुलं मोठी होतात. म्हणजे माझा मुलगा 10वीला गेला तेव्हा म्हणजे लक्षात आलं की माझ्याकडे पुतणी भाचा भाची होते आणि ते सगळे निघून गेले. मग असं लक्षात आलं की मुलगाही माझा आता थोड्या दिवसांनी बहुतेक राहणार नाही, तर मी कदाचित एकटी होईन का काय असं एक क्षणभर मनात आलं. आणि मग लक्षात आलं की आतापासून आपण काहीतरी अजून एक आपली कला छंद जोपासूया. आणि असं खूप माझ्या एक मॅडम होत्या, त्या मला म्हणायच्या की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, किंवा आपण पु ल देशपांडेंचं वाक्य बघतोय की तुमच्या आयुष्यात तुमचा व्यवसाय करा आठवणीने, पण त्याच्याबरोबर तुम्ही एखाद्या कलेशी पण मैत्री करा. तो छंद, मला चित्रकलेचा छंद आहे, तो माझ्या मनात होताच आणि ते बऱ्याच वेळा मला वाटायचं. मग मी सरांना असं बोलून दाखवलं, डॉक्टर साहेबांना, की मला ते चित्रकलेची आवड आहे आणि मला करायचं आहे चित्रकला. त्यासाठी मी बऱ्याच गोष्टींचा विचार केला. इथं आपल्या इथं चित्रकलेसाठी बरेच कला महाविद्यालय वगैरे आहेत, तिथं गेले, पण तिथं तसं कोणी शिकवणारं नव्हतं. कारण तिथं कंटिन्युअस सकाळी 7 ते संध्याकाळी 5 असं ते कॉलेज असतं. तेवढं काही मला वेळ नव्हता. पण मला चित्रकला करायची आणि त्याच्यासाठी मला थोडं मार्गदर्शन पण हवं आहे असा विचार होता. आणि मग माझा मुलगा जेव्हा 10वीला होता तेव्हा त्याच्याबरोबर तो अभ्यास करताना मी चित्र काढायचे, तर त्यालाही ते वाटलं. तो म्हणाला, आई तुझं सही येत आहे, म्हणजे तू चांगलं काढतेस. त्याला ते म्हणजे माझ्या लक्षात आलं की अजून आपल्या हातात ते जिवंत आहे सगळ्या गोष्टी. आणि मग मी ते हळूहळू काढायला सुरुवात केली. आणि मग त्यासाठी मी असं शोध घेत असताना मला माननीय म्हणजे ज्येष्ठ चित्रकार गणपतराव वडंगेकरांचे जे मुलगा आहेत, जे ज्येष्ठ चित्रकार, तेही मोहनराव वडंगेकर, त्यांची माझी ओळख झाली. आणि मग त्यांना मी विचारल्यावर ते म्हणाले, हां तुम्ही येऊ शकता. आणि एक चांगली गोष्ट काय की त्यांनी माझ्या वेळेनुसार मला ॲडजस्ट केलं. म्हणजे मला एकतर मी डॉक्टर पेशंटच्या गडबडीतून मी जायचे, तर असं झालं की त्यांनी माझ्याकडेच त्यांच्या क्लासची किल्ली ठेवली होती. मी क्लासमध्ये जायचे तेव्हा सर घरी जेवायला जायचे आणि दुसऱ्या दिवशी ते माझं चित्र बघायचे, कारण मी एकटीच तिथून परत यायचे. म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही हे चित्रकलेचं मार्गदर्शन शिक्षण घेतले? मार्गदर्शन. आणि मला आवड होतीच पहिल्यापासून, पण त्यांनाही ते छान वाटलं की हिला जरा चांगली आवड आहे आणि ही छान करते. ते वेगवेगळ्या गोष्टी मग त्यांच्याकडून ज्या मला काही येत नव्हत्या, पावडर शेडिंग किंवा वॉटर कलर हे जे माध्यम होतं, पूर्वी आपण स्टुडंट पोस्टर कलर वापरतो, तर ते वॉटर कलरचं जे काही माध्यम आहे ते त्यांच्याकडून मला जास्त शिकायला मिळालं आणि सुरू केलं मग मी काम करायला. तर शिवरायांचं शिवराज्याभिषेक सोहळ्याचं चित्र रेखाटण्यामागे किंवा ते जलरंगाच्या माध्यमातून रेखाटण्यामागे तुम्हाला कुणाची प्रेरणा मिळाली काय? हां, ते चित्र रेखाटण्यामागे असं झालं की बरीच चित्र मी काढत होते. हळूहळू मला माझ्या चित्रामध्ये गती पण चांगली यायला लागली.
सरांना पण खूप छान वाटायचं आणि घरी ते चित्र आणून दाखवलं की सगळेजण खुश होत होते. मग मलाही लक्षात आलं की आपल्याला जरा जमायला लागले, असं एक डोक्यात येतच ना आपल्याला की आपल्याला जमतंय. मग तुम्ही ह्याला वेळ कधी काढत होता? म्हणजे आता डॉक्टर की व्यवसाय सांभाळत वेळ म्हणजे फार हे असतं ना. हा, म्हणजे वेळ सगळ्यांना सारखा दिलाय देवानी, मला माझ्याही लक्षात आहे. पण ते असं झालं की आपली प्रचंड जेव्हा आवड असते ना तेव्हा आपण ती सवड काढतो. असं हे जे सगळे म्हणतात आवड असली तर सवड निघते, तसं झालं. मग मी दोन्ही करून बघितलं. सुरुवातीला पेशंट बघून पेंटिंग करता येईल का, तर तसं करू नाही शकत तुम्ही, कारण पेशंट बघितल्यावर तुम्ही बऱ्यापैकी कंटाळून जाता आणि तुम्हाला पेंटिंग नाही करता येत. पण तुम्ही पेंटिंग करून पेशंट छान बघू शकता. अच्छा, दोन्ही गोष्टी बघितल्या आणि लक्षात आलं की आपण सकाळी वेळ काढायचा. पण ते सकाळी पण मला तारेवरची कसरत व्हायची, घरातलं सगळं आवरून सगळ्यांचं जेवण पाणी आवरून ते जाण्यापूर्वी मला पेशंट येण्यापूर्वी बाहेर जायचं असं माझ्या डोक्यात असायचं. अच्छा, मग हे टायमिंग चेंज केलं. 11 टायमिंग होतं माझं, ते मी 1 टायमिंग केलं. अच्छा, आणि ते 2 तास, म्हणजे 2 तास म्हणते पण मला 1-1.5 तासच मिळायचा, पण तो वेळ मी काढला हळूहळू. मग ते आता तुम्ही इतकी चित्र काढलेत, तर हे राज्याभिषेक सोहळ्याचं चित्र जे नेमकं काढलं ते काढण्यामागे प्रेरणा किंवा तेच काढावं असं तुम्हाला का वाटलं? नाही, बरीच चित्र काढली, पण ते चित्र काढताना आता असं झालं की काहीतरी मास्टरपीस आपला असायला पाहिजे असं एक मनात येतं ना आपल्या. मग तो काय काढूया असं झालं. आणि ते कसं झालं, 6 जून 1999 साली आम्ही गेलो होतो रायगडावर. त्याच्या आधी पण रायगड, मी सातारा जिल्ह्यातली, म्हणजे माझं माहेर सातारा. त्यामुळे मी तिथं गेले तर तिथं सर पण माझ्याबरोबर, म्हणजे माझे आई वडील पण होते, माझा मुलगा, पुतणे, असे सगळेच जण आम्ही मिळून गेलो होतो. पण आम्ही त्या दिवशी गेलो तेव्हा आम्हाला हे माहिती नव्हतं की त्या दिवशी तो शिवराज्याभिषेकाचा 325वा सोहळा आहे. हे माहिती नव्हतं. म्हणजे एवढं सगळं आपल्याला माहित असतंय, पण तिथं गेल्यावर लक्षात आलं की आत्ता जस्ट आपले तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी निघून तिथं हार वगैरे घालून गेले आणि एक 15 मिनिटाचा तो फरक होता. मग मी म्हटलं एवढं मोठं, आणि आपण आणि गेलो तर तो सगळा रायगड मी असा छान फुलांनी सजवलेला बघितलाय. इतका सुंदर रायगड, म्हणजे त्याच्या आधी मी रायगड बऱ्याच वेळा बघितले, रायगडावर मी राहिली आहे पण, आणि तो इतका सुंदर रायगड बघितला की ते डोळ्यात असं आलं, म्हणजे मला असं भरून आलं ते सगळं बघून. मी आमच्या सरांना म्हटलं सुद्धा की अरे कदाचित आपण पूर्वजन्मी कोणतरी असू का इथं, म्हणजे काहीतरी असू का, त्यामुळे आपण आपोआप आलो. म्हणजे आपल्याला कोणी बोलवलेलं नाही, आपल्याला माहितीही नाही, तरी पण आपण आज इथं आलो आणि हा सगळ्या जे काही आनंदाला आपण साक्षी आहे आज. आणि तो एक छान योग आला, ते डोक्यात तसं डोळ्यात भरून घेतलं होतं ते. मग ते ठरवलं की हा एक चांगला प्रसंग आहे की जो आपण काढला तर तो आपण घरोघरी सगळ्यांना देऊ शकतो. त्याच्यातून आपण खूप गोष्टी सांगू शकतो की ज्या राजाला आज एवढे 400 वर्ष झाली तरी त्या राजाचं नाव आहे तसं आहे. मग अशा माणसाचं जर केलं आपण तर ते आपण खूप सगळ्यांना एक प्रेरणादायी होईल आणि काहीतरी त्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी आपली एक छान कलाकृती तयार होईल असं एक डोक्यात ठेवून ते मग करायला सुरुवात केली. तर आजपर्यंत तुम्ही कोणकोणती चित्र रेखाटली आहेत आणि या चित्रांचं किंवा त्यांच्या मागचं काय वैशिष्ट्य आहे? तुम्ही आता मगाशी बोललात की मी बरीच चित्र रेखाटली, बरीच निसर्ग चित्र काढली आहेत, बरीच व्यक्तिचित्र काढली आहेत, बरीच स्थिर चित्र काढली आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारची चित्र, आणि ती वेगवेगळ्या माध्यमातून पण काढली आहेत. म्हणजे जलरंगात काढली आहेत, ऑइल कलरमध्ये काढली आहेत, ॲक्रिलिक कलर्समध्ये काढली आहेत, असे बरेच माध्यम, आणि पावडर शेडिंगमध्ये पण काढली. ती कोल्हापूरची एक खासियत आहे, अशी काढलेली आहेत. पण एक समूह चित्र म्हणून हेच एक काढलं, म्हणजे मोठं की जे काहीतरी एक बाबा एक सगळ्यांना ठळक कळावं असं ते. आता तुम्ही म्हटला की बरीच चित्र काढलेत, आता तुम्ही त्याप्रमाणे इतर चित्राप्रमाणे हे राज्याभिषेक सोहळ्याचं ही चित्र काढलं, तर त्या चित्रांपेक्षा या चित्राचं विशेष कौतुक होते, तर असं का? म्हणजे याचं कौतुक होते म्हणजे कसं झालं, एकतर हे जे राज्याभिषेकाचं चित्र मी काढताना त्यासाठी भरपूर अभ्यास केला, आधी पुस्तकांचं वाचन केलं, बऱ्याच गोष्टींचा विचार केला. ते चित्र रोज मी जेव्हा काढायचे तेव्हा मी 1 महिना जवळजवळ मी नुसतं स्केच करत होते. मला प्रत्येक जण यायचं आणि म्हणायचं असं ऐतिहासिक चित्र काढलं तर कोणतरी आक्षेप घेतंय, काहीतरी त्रास होतोय. तर मी म्हटलं आपण अशा काही गोष्टी काढायच्या नाहीत की ज्याच्यामुळे आक्षेप होईल, आणि आपण त्यासाठी वाचून करायचे. जर कोणी विचारलं तर आपण आपल्याकडे त्याला उत्तर असायला पाहिजे. म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा भरपूर विचार केला. काढताना आपल्याला ज्या ज्या गोष्टी वाटत त्या गोष्टी पण तिथं घालायचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला काही आहे का पुरावा तेही बघितलं, आणि ते सगळं त्याच्यावर त्या एका, आता कसं मी जलरंगात केल्यामुळे एक ठराविक आपला फुल इन्फेरियर पेपरच असतो, त्यामुळे त्याला मर्यादा आहे. माझं ऑइल जर असतं तर मी पाहिजे तेवढा मोठा कॅनव्हास घेऊ शकले असते, पण वॉटर कलरमध्ये फार कुणी केलेलं नाही, तर म्हणले आपण वॉटर कलरमध्ये करूया असं एक डोक्यात की जर आपल्याला ते चांगलं येते तर आपण त्याच्यात जास्त चांगलं करूया, म्हणून ते काढलं. मग त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी केल्या की शिवाजी महाराज खूप सगळेजणी सगळ्यांनी ताट काढलेत, तर त्यांची अनॉटमी आपण थोडीशी सगळ्यांशी बोलतायत, हितगुज करतायत, कारण ते तसेच होते, म्हणजे ते त्यांच्यातनंच ते वर आलेले, त्यामुळे ते तसा त्यांना दाखवलं. आणि कुठल्याही चित्राची कॉपी नाही केली, चित्रांचा अभ्यास केला, बऱ्याच चित्रांचा अभ्यास केला, बऱ्याच आर्टिस्टनी काढलेली चित्र आहेत ती, त्या सगळ्यांचा अभ्यास केला, पण कोणाचीही कॉपी नाही केली. आपल्याला कसं वाटतंय
असा विचार करून ते चित्र काढलं. त्यामुळे ते लोकांना जास्त भावलं मला असं वाटतं. कारण मी स्त्री पुरुष समानता, कारण सगळ्यांनी काढलेली जी चित्र आहेत त्याच्यात स्त्रिया जरा वर आहेत, तर मी समोर काढल्यात. कारण मी पण एक स्त्री आहे, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि ते स्त्रिया समोर काढल्यात. शिवाजी महाराज थोडेसे सगळ्यांशी बोलतायत असे काढले. अष्टप्रधान मंडळ काढलं. स्त्री पुरुष समानता, समता, बंधुता, एकता ही जी गोष्ट आहे ती त्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये शंभू राजाराम, गागा भट्ट हे सगळे काढून, जिजाबाई, सोयराबाई, येसूबाई यांना हेही काढून, त्या होत्या तेव्हा तिथं, त्याही काढल्या. अष्टप्रधान मंडळ काढलं. आणि जो काही कणा आहे आपल्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या सगळ्या सैन्याचा तो म्हणजे मावळे, असेच भरपूर मावळे काढले. आणि मग त्या सगळ्या गोष्टी काढून इंग्रज पण काढताना सगळे ताट काढलेत बऱ्याच जणांनी. तर ते पण आपल्या राजापुढे झुकले, तसं ही जाय नाही म्हणून असं केले, म्हणून त्यांनाही थोडं झुकलेलं आला. आता तुम्ही एवढा अभ्यास केला हे चित्र काढण्यापूर्वी किंवा एवढं कष्ट घेतले यामागं, तर सरांचा सपोर्ट तुम्हाला कसा होता? किंवा सर तुम्ही काय सांगाल की मॅडम विषयी त्यांनी एवढं कष्ट घेऊन एवढा हा चित्र रेखाटले, तर तुम्हाला काय वाटते? हे खूपच आनंदाची गोष्ट आहे. आणि ज्या वेळी आमचे मित्र असतील पेशंट म्हणून कोणतरी VIP वगैरे यायचे, आता उदाहरणार्थ इंद्रजित सावंत साहेब, त्यांनी सहज मी ठेवलेलं होतं चित्र छोटं त्याची प्रतिकृती, आणि मुळीक साहेब, त्यावेळी त्यांनी बघितलं आणि मग त्यांना ते एवढं पसंत पडलं की ते म्हणले कुणी काढले? मी म्हटलं आमच्या मॅडमनी काढलेलं आहे. त्यांना विश्वास बसेना. मग म्हटले की मला चित्र बघायला मिळेल का? आणि मग बघितलं घरी. आणि मग तिथून तो प्रवास करून चित्राचा ती अक्षरशः या भाषेत म्हणले की तुम्ही महाराजांना कोंडून का ठेवले? मी म्हटले त्याचा अर्थ नाही कळाला. तर ते म्हणले की तुम्ही असे घरी का ठेवले, जे समाजामध्ये यायला पाहिजे. आणि तिथून ती खरं तर सुरुवात झाली. आणि मग त्याच्यानंतर जयसिंगराव पवार सरांनी पण त्यांच्या नजरेत घातलं. त्याच्यानंतर वसंतराव मोरे, जे बरेचसे हे सगळे इतिहास संशोधक, श्रीमंत कोकाटे, ह्या सगळ्यांनी, श्रीमंत कोकाटे सर तर घरी येऊन बघून त्यांना खूप शिवाजी महाराजांची अनाटॉमी आवडली. आणि या सगळ्या इतिहासकारांनी बाबासाहेब पुरंदरे त्यांनी पण बघितल्यानंतर त्यांनाही खूप ते घरी बाकी चित्र बघायला पण येणार होते. आणि मग बऱ्याच जणांनी सांगितले की ही अशा पद्धतीनं सर्वसमावेशक असलेलं चित्र काढणारी तू भारतातली पहिली महिला आहे. त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या मॅडम? नाही म्हणजे माझ्या अंगावर काटा आला ते वगैरे, कारण मला असं काही ते करण्यापूर्वी माहिती नव्हतं की असं काहीतरी मी त्यातली पहिली आहे असं काही नाही. मी एक छान समाजाला काहीतरी आपण देणं असतं, त्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मॅडम ही तुमच्यासाठी आणि आमच्यासाठीही. अगदी म्हणजे ह्या वयाच्या स्टेजला डॉक्टर की सांभाळत तुम्ही इतकं मोठं कौतुक करण्यासारखं कार्य केले. तर मॅडम आता ह्या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला बरेच पुरस्कार मिळालेत, तर काय वाटते पुरस्कार घेताना की बाबा कसं फील होते तुम्हाला? म्हणजे खरं तर मला असं वाटतं की त्या शिवाजी महाराजांचंच काहीतरी माझ्यावरती असं हे आहे की बरंच असतं की त्यामुळं मला एवढे सगळे पुरस्कार मिळतात. की म्हणजे त्या राजाचा अजून पण इतकं मोठा मान सन्मान आहे की त्यांचं चित्र मी रेखाटलं आणि ते सगळ्यांनी बघितल्यावरती मला सगळ्या ठिकाणाहून म्हणजे अगदी मला ते म्हणतात ना आस येतो तसं पेशावर तंजावर ते पाणीपत असं सगळीकडे माझा सत्कार झाला. तंजावरमध्ये झाला तमिळनाडू सरकारनी, पाणीपतमध्ये झाला हरियाणा सरकारनी, त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये परत सत्कार झाला भागवत कराड सरांना, डॉक्टर भागवत कराड सरांच्या हस्ते. तो वुमन एक्सलन्स अवॉर्ड म्हणून झाला. आणि त्याच्याबरोबर आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये शिवराज्याभिषेक दिनादिवशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मला पूजन करायला मिळालं. आपले जे कुलगुरू शिर्के सर त्यांनी तिथं आणून तिथं त्यांनी सत्कार केला. म्हणजे इतक्या ठिकाणून. आणि शिवाय आमच्या मेडिकल असोसिएशनमध्ये सगळ्या मेडिकल असोसिएशनने माझा सत्कार केला. म्हणजे अगदी मला ते असं त्यांनी तुताऱ्या वाजवून असं ढोल ताल असं त्याच्यात मला नेऊन म्हणजे मला असं क्षणभरच अंगावर काटा यायचा की आपण काही एवढं मोठं खरंच केलं का. पण ते असं दिसतंय की शिवरायांच्या विषयी असलेलं जनतेचं प्रेम आहे. त्या प्रेमामुळे त्यांनी ते मला सगळ्या ठिकाणी त्यांना ते सगळं चित्र अपील पण झालं असं म्हणजे जे काढलंय ते. कारण मी काढताना ते बराच वेळा विचार केला, कारण मी 1 महिना नुसतं रेखाटलं आणि 3 महिने मी पेंटिंग करत होते. आणि मी म्हणजे ते पण सांगते की 19 फेब्रुवारी ही तारीख मी शेवटी फिक्स ठेवली की या दिवशी आपलं चित्र पूर्ण करायचं आता. कारण ते चित्र बरंच लांबत होतं ना. 4 महिने एखादं चित्र म्हणजे जरा कंटाळवाणं गोष्ट आहे. पण मी विचार केला की इथं गडबड करण्यात काही पॉईंट नाही, ते चित्र चांगलंच व्हायला पाहिजे. म्हणून 19 फेब्रुवारीला अगदी मी ठरवून ते चित्र पूर्ण करायचं. म्हणजे 19 फेब्रुवारी हा जो दिवस आहे 2009 हा माझ्यासाठी सुवर्णक्षण म्हणायला काही हरकत नाही. आणि मी तसं ते चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला.
मुश्रीफ साहेब त्यांच्या नजरेत आलं तर त्यांनी पहिल्यांदा हे शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रीय सण व्हावा असं त्यांनी जाहीर केलेलं आणि त्यांना हे एवढं आवडलं चित्र की त्यांनी बोलवून यांचा सत्कार करून की बाबा सगळ्या गव्हर्नमेंटमध्ये सांगितलं होतं की हे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हे चित्र लागलं पाहिजे. अरे वा. असा त्यांनी आदेशच त्यावेळी काढलेला होता. अरे वा, खूप छान. अगदी म्हणजे अगदी खूप छान मॅडम, तुमचं घेण्यासारखं आहे अगदी. तर या चित्राच्या माध्यमातून म्हणजे आता या चित्राला इतके पुरस्कार मिळाले, इतका या चित्राचा गौरव झालाय, तर या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? चित्राच्या माध्यमातून संदेश म्हणजे असं की त्या चित्रामध्ये मी स्वातंत्र्य, समता, बंधुता असं जे शिवरायांनी जे दिलेली शिकवण आहे ती दिली आहे. स्त्री पुरुष समानता की जी आज पण तीच लागू होते तुम्हाला सगळ्यांना. आणि हे जे चित्र आहे हे सर्वसमावेशक चित्र असल्यामुळं हे चित्र सगळ्यांच्या नजरेत जायला पाहिजे. आता बरेच इतिहास संशोधक सरांनी सगळ्यांची नावं सांगितली की डॉक्टर वसंतराव मोरे सर, परत श्रीमंत कोकाटे सर, बाबासाहेब पुरंदरे सर, ते आता नाही आहेत पण ते, आणि या इंद्रजित सावंत, या सगळ्यांनी जे चित्र बघितलं ते असं म्हणाले की ह्या चित्रात सगळ्या गोष्टी तू एकत्र ठेवल्यामुळं कसं होतं, आता वाचन संस्कृती कमी झाली आहे, मुलं वाचत नाही. पूर्वी कसं असायचं, आपल्याला खूप काही माहीत असायचं आणि मग आपण एखाद्याचं व्यक्तिचित्र बघितलं की कळायचं की ह्या व्यक्तीचं ते चित्र आहे किंवा या व्यक्तीविषयी आपल्याला त्या बऱ्याच गोष्टी माहीत असायच्या. आता असं झालं की वाचन संस्कृती इतकी कमी झाली आहे की मुलांना आता इंग्लिश माध्यमाच्या पण शाळा आहेत, त्यामुळे आपला इतिहास पण त्यात कमी झाला. म्हणजे मग आपली संस्कृती, आपला इतिहास जर कमी झाला असेल तर मुलांपर्यंत आपण कसं पोहोचणार किंवा आपल्या मुलांना आपली संस्कृती कशी कळणार, तर ती मला असं वाटतं की या चित्राच्या माध्यमातून खूप गोष्टी कळू शकतात. कारण तुम्ही एखाद्या एवढ्या ह्या चित्रासाठी तुम्हाला एक मोठं पुस्तक लिहायला पाहिजे. ते जर तुम्ही एक चित्र बघितलं तर तुम्हाला खूप गोष्टी सोप्या आणि सहजतेने कळतात. मग हे जर चित्रात, तर इतिहास संशोधक पण असे म्हणाले की मॅडम हे चित्र जर सगळ्यांपर्यंत गेलं, म्हणजे अगदी समाजात तळागाळापर्यंत सगळ्यांपर्यंत जर गेलं तर ह्या गोष्टी आपोआप मुलांना कळतील. आणि म्हणून हे चित्र तुम्ही इतकं चांगलं काढले की ते सगळ्यांपर्यंत जायला पाहिजे, सगळ्यांनी बघायला पाहिजे. आम्ही बऱ्याच गोष्टीचा प्रयत्न करतोय, पण मला असं वाटतं की शासनाने पण हे चित्र सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करावा. कारण मी एकटी अपुरी नाही, म्हणजे पुरी पडणार नाही असं म्हणायचं आहे. तर ते जर शासनाने केला प्रयत्न तर तो एक चांगला प्रयत्न होईल. आणि म्हणजे माझं कौतुक व्हावं म्हणून म्हणत नाही, पण सगळ्या मुलांमध्ये ज्या काही संस्कृती संदेश आहेत हे सगळ्यांपर्यंत जावेत आणि आपला सगळा समाज खूप छान, जे शिवाजी महाराज जे झाले, जे आजपर्यंत आपण त्यांचं नाव घेतो, असे अनेक शिवाजी महाराज तयार व्हावेत. याच्याशिवाय दुसरं मी काय म्हणू शकते. खरं अगदी मॅडमनी खूप छान संदेश दिलाय आपल्यासाठी. तर शासनाने नक्कीच या संदेशाचा विचार करावा असं मला तरी वाटतंय. तर आज आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अल्पना चौगले यांच्याशी बातचीत केली आणि त्यांचा हा प्रवास जाणून घेतला. तर कलेची आवड असणाऱ्या डॉक्टरांना किंवा अल्पना मॅडमना सवड काढून अगदी त्यांनी ही कला जोपासले, त्याच्याबद्दल मॅडम तुमचं खूप सारं धन्यवाद. आणि सर तुम्हीही त्यांना खूप छान साथ दिले आणि तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.